शेतकरी मित्र, नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे. आज 11 तारखेपासून चांगली जोरदार थंडी राहणार आहे. आज 11 तारखेला 13 ते 14 असे तापमान आज 11 तारखेपासूनच राहणार आहे. आणि हे हे तापमान सकाळचे पहाटचे तापमान आहे. त्यामुळे थंडी एकदम जोरदार ही 11 तारखेपासून सुरू झाली आहे आणि ही 30 नोव्हेंबरपर्यंत फिक्स थंडी जोरदार राहणार आहे. आणि डिसेंबर, जानेवारीमध्ये देखील खूप जोरदार थंडी राहणार आहे. पण सध्या तरी डिसेंबर, जानेवारीमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त थंडी राहण्याचे खूप संकेत आहेत. परंतु जो बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर बिलकुल जाणवणार नाही. त्याचा प्रभाव हा कर्नाटक, चेन्नई याचं तेलंगणा याच राज्यावर पावसाची शक्यता आहे. आणि सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कसल्याच प्रकारे पाऊस येण्याची बिलकुल अंदाज नाही. परंतु 20, 21, 22 तारखांना या कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सोलापूर साईडला, तसेच सांगली साईडला आणि बीडच्या काही भागामध्ये, तसेच अहिल्यानगरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा थोडाफार अंदाज आहे. ते बी नॉर्मल अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे बिलकुल. परंतु पाऊस हा बिलकुल राहणार नाही. फक्त 2 दिवस 20, 21, 22 या तारखांना थोडे नॉर्मल थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. ते प्रमाण 16 ते 15 सेल्सिअस राहणार आहे. 16च्या आसपास राहणार आहे. म्हणजे 1 ते 2 फक्त मिलीचा अंदाज राहणार आहे. फक्त कमी प्रमाण होणार आहे. परंतु थंडी ही पूर्ण नोव्हेंबर महिना 13 ते 15 सेल्सिअस अशीच राहणार आहे. त्यात थोडीफार कमी जास्त 1 पॉईंट वाढ कमी जास्त वाढ होत राहणार आहे. आणि अख्खा नोव्हेंबर महिना जोरदार थंडीला सुरुवात राहणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये देखील खूप जोरदार थंडी राहणार आहे आणि जानेवारीमध्ये देखील खूप थंडी राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, सध्या तरी थंडी जास्त असल्यामुळे आपल्या शेतातील कामे जे काही करायचे असतील ती दिवसा करून घ्या. रात्रीची करण्याची बिझनेस जे असेल तर थोडे टाळा. जेवढे टाळता येईल तेवढे टाळा, कारण खूप जोरदार थंडी आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या पाऊस काळजी करण्याची गरज नाही आणि पाऊस राहणार नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदम कसल्याच प्रकारे काळजी करण्याची गरज नाही, कारण सध्या पाऊस हा सध्या तरी 5 डिसेंबरपर्यंत पावसाचा बिलकुल अंदाज नाही. आणि जो लो प्रेशर बंगालच्या उपसागरामध्ये दाखवलेला आहे, सध्या तरी त्याचा प्रभाव बिलकुल महाराष्ट्रात दाखवलेला नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये काय अपडेट येते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. तर शेतकरी मित्र, अशी सुरक्षित ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.